महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेतून तब्बल 92 लाख लाभार्थी महिलांना वगळण्यात आले। ई-केवायसी न करणं, उत्पन्नांची मर्यादा आणि जास्त वयामुळे लाभार्थ्यांना वगळण्यात आले। त्यामुळे मूळ 2,40,00,000 लाभार्थ्यांच्या तुलनेत ही घट तब्बल 38% इतकी। आणि त्यानंतर आता राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माकपचे डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी दिला। महायुती सरकारनं लाडकी बहीण योजनेविषयी मोठी आश्वासनं दिली होती। एकही महिला त्यापासून वंचित राहणार नाही असं सांगण्यात आलं होतं। लाखो महिलांना विविध कारणांनी अपात्र ठरवण्यात आलंय। याकडे आमदार विनोद निकोले यांनी लक्ष वेधलं। हे 92 लाख लाभार्थींना वाटलेले जे पैसे रक्कम आहे कोट्यवधी ती वसूल केली पाहिजे। राज्याचे तेव्हाचे मुख्य सचिव, अर्थ सचिव, महिला बाल कल्याण खात्याचे सचिव आणि तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण कॅबिनेट ज्याने याला मंजुरी दिली, या बोगस लाभार्थींना 92 लाख म्हणजे 1 कोटी त्यांच्या वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे पैसे सरकारी तिजोरीत भरणं गरजेचं आहे। फक्त निवडणुकीपर्यंत या सरकारला ह्या लाडक्या बहिणी आठवल्या का? त्याच्यानंतर ह्या लाडक्या बहिणीच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। त्याचप्रमाणे आता भाऊबीज ही मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। हा फार मोठा अन्याय त्या लाडक्या बहिणीवर आहे। म्हणून मी सरकारला सांगू इच्छितो की तात्काळ हा निर्णय आपण मागे घ्यावा। पुन्हा या अर्जांची फेरतपासणी करून ज्या पात्र महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा। अन्यथा फार मोठ्या प्रमाणामध्ये याच्यावर एक आंदोलन उभं केले जाईल, तीव्र आंदोलन उभं केले जाईल, हे सरकारला मी सांगू इच्छितो।